लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या महिला आरक्षण कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली। महिला आरक्षणाचं विधेयक 2023 मध्ये लोकसभा आणि राज्यसभेत सर्वपक्षीय सहमतीने मंजूर झालं। त्यामुळे आता त्यांच्या अंमलबजावणीसाठी आणखी विलंब होऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली। तर हे विधेयक अजूनही का लागू केले नाही असा सवाल खासदार संजय राऊतांनी केंद्राला विचारला। याला भाजप नेते नवनाथ बन यांनी उत्तर दिलं। 2021च्या जनगणनेनंतर महिलांना आरक्षण मिळणार होतं, मात्र जनगणना झालेली नाही। महिला आरक्षणासाठी 2011ची जनगणना गृहीत धरावी लागेल, मात्र त्याला तुम्ही विरोध केला आणि त्यामुळे महिलांना आरक्षण मिळत नाहीये असा पलटवार नवनाथ बन यांनी केला। महिला आरक्षणाचं बिल हे लोकसभेत आणि राज्यसभेत 2023 मध्ये पास झालेलं आहे। 2023 मध्ये एका मताने आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेत आणि राज्यसभेत ते ऑलरेडी पास केलेलं आहे। त्याच्यामुळे महिला आरक्षणाच्या बाबतीत सगळेच पक्ष एका मताचे आहेत आणि आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हे बिल एका मताने, मी पुन्हा रिपीट करते की एका मताने 2023 मध्ये आम्ही सगळ्यांनी पास केलेलं आहे। माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं। महिलांना आरक्षण हे 2021च्या जनगणनेनंतर मिळणार होतं, परंतु अद्याप जनगणना झाली नाही। म्हणून 2029ला हे आरक्षण मिळायचं असेल तर 2011ची जनगणना गृहीत धरणं आवश्यक आहे, परंतु त्याला तुम्ही विरोध केला म्हणून महिलांना आरक्षण मिळत नाही। परंतु लक्षात घ्या, महिलांचा अपमान कराल आणि महिला आरक्षणाविरोधात भूमिका घ्याल तर ही नारी शक्ती, महिला शक्ती तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही।